नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आज एक जाहिरात बघितली मी, म्हणजे फेसबुकवरती. तर त्यामध्ये एक फिल्म स्टार अशी तिने मस्त एक साडी नेसलेली आहे आणि आता दिवाळी फेस्टिवलचा एक फीवर सगळीकडे सुरू झालेला आहे. तर छानपैकी दागिने घातलेले आहेत आणि त्यावरती लिहिलेलं आहे ₹820 ओन्ली. मला काय कळेना त्या साडीची किंमत 820 आहे काय त्या दागिन्यांची किंमत 820 आहे, कारण की दागिनेसुद्धा खूप सारे घातलेले आहेत. तर आत्ता ह्या सगळ्या जाहिराती अशा आहेत बरं का. तर त्या ज्या साड्या आहेत ना, अतिशय सुंदर सुंदर दिसत आहेत त्या साड्या आणि आपण त्याला भुलतोच आहे. त्या साड्या बघितल्या की मस्तच वाटत आहेत आणि आपण ऑनलाईन शॉपिंग करायला जाऊ, पण त्या साड्या त्यांनी नेसलेल्या असतात नीटनेटक्या, ढीगभर मेकअप केलेला असतो, खूप सारे दागिने घातलेले असतात आणि त्यांनी अशी काही ती स्टायलिश उभ्या असतात की आपल्याला ती साडी लगेच आवडते. कदाचित तुम्ही जेव्हा ऑनलाईन अशा साड्या घरी मागवता त्यावेळेला त्याचं सूत तुम्हाला आवडेल असं नाही, डिझाईन आवडेल असं नाही, कदाचित कलर कॉम्बिनेशनसुद्धा जरासा डिफरन्स येतो. म्हणजे आपल्याला जे लाल आहे ते तिथं मरून असतं ते जरा वेगळाच कलर असतो, हिरव्याचा निळा दिसतो, निळ्याचा हिरवा दिसतो. तर हे जेव्हा मी तिथं बघितलं तेव्हा मला काही कळेना हे नेमकी कशाची जाहिरात आहे. मग मी बघितलं तर खाली त्यांनी लिहिलं होतं की ह्या साडीचा प्रकार कुठला, पैठणी की कांचीवरम. मग माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी स्क्वीज आहे. मग म्हटलं की क्वीज आहे हे, तर म्हटलं ठीक आहे, कुठलं तरी कोडं घातलेलं आहे त्यांनी, त्याला आपल्याला उत्तर द्यायचं होतं. मी काही उत्तर दिलं नाही, कारण मला साडीतलं काहीच कळत नाही. मला फक्त छान छान साड्या आणायच्या आणि त्या नेसायच्या एवढंच कळतं. तो साडीचा प्रकार काय आहे, साडीचं सूत काय आहे, कोणी मला विचारलं ही साडी कशातली आहे, अजिबात नाही. माझ्या डोक्यात एकच असतं, साडीची किंमत आणि साडी, दोनच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये असतात. माझ्या बजेटमध्ये बसणाऱ्या मला आवडणाऱ्या साड्या, हे एकच असतं. आणि तशा मी खूप साऱ्या साड्या नेसत असते. त्या तुम्हाला आता जवळजवळ 31 दिवस, म्हणजे आता काकड आरती सुरू झालेली आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की कार्तिक स्नान, तर आता हे आजपासून सुरू झालेलं आहे. काल कोजागिरी पौर्णिमा झाली, आजपासून सुरू झालेलं आहे. आजपासून 1 महिनाभर कार्तिक स्नान असणार आहे. तर कार्तिक स्नान करून आपण काकड आरतीला मी तरी जाते, म्हणजे एका देवळात. म्हणजे आता हे माझं तसं दुसरंच वर्ष आहे. पहाटे 4:30ला उठायचं, अंघोळ करायची, मस्त आवरायचं, आरतीचं ताट घ्यायचं, तुपाच्या वाती घ्यायच्या, कापूर घ्यायचा, लोणी, साखर आणि दूध असं वेगवेगळ्या 3 डब्यांमध्ये घ्यायचं आणि सकाळी उठून जायचं. बरोबर 6ला ती काकड आरती आमच्या इथे गद्रे दत्त मंदिरमध्ये सुरू होते आणि साधारणतः 7:30 पावणे 8पर्यंत संपते. मग त्याच्यामध्ये एक 20-25 गाणी असतात कृष्णाची त्या ठिकाणी. तर खूप सुंदर असतो. तोही तुम्ही एखादा व्हिडिओ दिवाळीनंतर टाकीन मी तो. तर कारण तेव्हा जास्त बायका यायला लागतात. आणि आत्ता काकड आरतीला मी सकाळी आज लवकर उठून गेले होते. तर अशा ह्या 30 साड्यासुद्धा मी तुम्हाला, आपला घरगुती फॅशन शो तसं काकड आरतीला मी नेसलेल्या साड्या म्हणून दर आठवड्याला एक मी तुम्हाला असा हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे बरं का. आणि मला वाटतं की बायकांना आपल्याला नक्की आवडेल, कारण की मला जसं दुसऱ्यांच्या साड्या आवडतात तसं तुम्हालाही ह्या साड्यांचं आवडतं आहे. जे काही मी घरगुती फॅशन शो 1-2 फुटामध्ये करते तो तुम्हाला आवडतो आहे. तर हा आपला बायकी स्वभाव आहे आणि खरोखर मी तुम्हाला सांगते की घ्यावा आनंद छोट्या छोट्या गोष्टींच्यामध्ये. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं असतं की घ्या असा छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद, नका मिस करू. आयुष्यामध्ये सगळंच असं झाल्यावर असं करीन, असं झाल्यावर असं करीन, माझं सगळं असं व्यवस्थित होऊ दे मग मी अशी वागीन, असं कधीच आयुष्यामध्ये करू नका. कारण की आजचा दिवस उद्या येत नाही, उद्याचा दिवस परवा येणार नाही आहे. त्यामुळे रोज जो तुम्हाला आनंद मिळतो आहे तो तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये जसा आनंद आवडेल, जसा आनंद घ्यायला आवडेल तसा तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा. आजच्या या थोड्याशा माझ्या या घरगुती गप्पाच असणार आहेत, ज्या आमच्या महिला वर्गाला खूप आवडणार आहेत. तर आत्ता मी हे जे साडीचं सांगितलं
तर मग साडीच्या ह्या माझ्या आहेराच्या साड्या किंवा अलीकडच्या साड्यांच्या बाबतीमध्ये जे काही माझे व्हिडिओ आहेत तर त्याच्याखाली जे काही कमेंट्स येत आहेत तर त्या कमेंट्सना उत्तरं असं सुद्धा मी ह्याला म्हणेन. तर त्याच्यामध्ये खूप जणींनी लिहिलेलं आहे की आपण त्या एकमेकींना साड्या देतो आणि घेतो, तर त्या आपल्याला लोकांनी दिलेल्या साड्या आपल्याला कधीच आवडत नाहीत. कारण की कितीही महागाच्या असो किंवा आपण एखाद्या व्यक्तीला अगदी मनापासून एखादी साडी घेतली तर त्या व्यक्तीला ती आवडते असं नाही किंवा त्या व्यक्तीकडे तशी साडी असते. तर साड्या देणं घेणं हा प्रकार खरं तर बंद व्हायला पाहिजे. आणि मी तर तुम्हाला सांगितलं आहेराच्या साड्यांचा काय प्रकार होतो आणि बऱ्याच कमेंट्समध्ये सुद्धा लिहिलेलं आहे बऱ्याच जणींनी त्यांचे त्यांचे अनुभव. तर हे जे साडी देणं घेणं आहे ते बंद व्हायला पाहिजे असं बहुतेक सगळ्यांनीच लिहिलेलं आहे. कारण की कितीही कमीची साडी असली तरी शेवटी ते पैसे आहेत आणि त्या पैशाची शून्य किंमत असते. एकदा तर तुम्हाला मी सांगते माझ्या साडीची गंमत बरं का. मी एकांच्या कार्यक्रमाला गेले होते, अशी वास्तू शांत होती ती, आणि मग त्या ठिकाणी हे बघा की बऱ्याच जणांच्याकडे साड्याच देतात, नुसता पीस काही कोणी देत नाहीत. तर मी म्हटलं की माझ्याही जवळच्या होत्या त्या, आपण म्हटलं त्यांच्यासाठी कधी काही आपण त्यांना घेत नाही, म्हणून एक मी छानशी साडी विकत घेतली आणि साडी आणि त्याच्यामध्ये शर्ट पीस पॅन्ट पीस असं सगळं व्यवस्थित करून आतमध्ये चिठ्ठी टाकली आणि ती मी साडी त्यांना दिली. आणि साडी देताना शक्यतो कसं की आपण अशी उचकटून दिली साडी की कुणी कुणाला कुठली साडी दिली कळत नाही, म्हणून मी काय केलं की ती पिशवीमध्येच ठेवली, पिशवीच्या पिशवीच त्यांना दिली आणि पिशवीच्यामध्ये एक कागद घातलेला होता मी की माझ्याकडून ती साडी गिफ्ट असं वगैरे सप्रेम भेट वगैरे. आणि मग त्याच्यानंतर मी त्यांच्याकडनं निघाल्यावरती त्यांनाही असं वाटलं की नाही आपणही ह्यांना साडी भरावी, ओटी भरावी. पण मी काही त्यांच्या साडीच्या लिस्टमधली नव्हते ना, मग त्यामुळे त्यांनी सांगितलं की एक साडी आणून द्या मॅडमना, मला साडी द्यायची आहे. तर मग आतल्यांनी सुद्धा एक साडी आणली, म्हणजे ती साडी अशी पिशवीतनं काढून ती साडी आणून दिली मला आणि मला त्यांनी ओटी भरली. अर्थात त्यांनी जेव्हा साडी आणून दिली तेव्हा त्याच्यावरची पिशवी वेगळी होती आणि त्यांनी मला ओटी भरली. मी घरी आल्यावर बघते तर मीच दिलेली साडी त्यांनी मला दिली होती आणि साडीच्या आतमध्ये मी जे कागद घातला होता सप्रेम भेटचा तो तसाच होता त्याच्यामध्ये बरं का. तर पण ठीक आहे की मी त्यांना छान साडी दिली होती, त्यामुळे त्यांनी मला छान साडी दिली होती. मग त्यानंतर मी एकदा म्हटलं की नेसली का तुम्ही साडी? हो हो तुमची साडी मला फार आवडली, मी नेसली बरं का असं त्या म्हणल्या. मग मी पण त्यांना काही सांगितलं नाही. त्यामुळे मी नक्की म्हणेन की आपण जे लोकांना देतो ना तेच आपल्याला परत येत असतं बरं का. म्हणजे सेम साडी हा वेगळा प्रकार आहे, पण म्हणतात ना की कर्मा रिटर्न्स तसं आहे ते. आपण कधीही लोकांना करताना चांगलंच करावं. चुकून काही गोष्टी होतात त्या गोष्टी सोडून द्या, त्या काही मुद्दाम कोणी करायला जात नाही, पण देताना नेहमी चांगलंच द्यावं. आणि म्हणजे मग भलेही त्यांनी देताना आपल्याला चांगलं देऊ दे किंवा न देऊ दे, पण आपल्या मनामध्ये एक राहतं की नाही मी त्यांना खूप छान दिलेलं आहे, मी चांगलं दिलेलं आहे. आणि त्यामुळे लोकांना मी तुम्हाला नेहमी म्हणत असते, ब्लाऊज पीस म्हणा, साडी म्हणा, गिफ्ट म्हणा, काय जे काही द्यायचं असेल ते चांगलं द्या किंवा मग देऊच नका. बऱ्याच वेळेला कसं होतं माहिती आहे का की बुके देतात लोक, कारण की कार्यक्रमामध्ये लिहिलेलं असतं की वाढदिवस वगैरे असेल किंवा असं आजकाल लग्नामध्ये पण लिहितात की आहेर आणू नका, तुमचा आशीर्वाद हाच आमचा आहेर असं लिहिलेलं असतं. तर तसं आहेर आणू नका म्हणून असं लिहिलेल्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही गेलो आणि लक्षात आलं की सगळ्यांनी बुके आणले होते, प्रचंड बुके आले होते. मग म्हटलं आता बाई काय करायचं? तर आम्ही एक 7-8 जणी होतो. तर मग आम्ही काय विचार केला की राहू दे आता आपण 100 रुपयेच काढतो, 100 रुपये काढूया आणि नंतर आपण पाकिटात घालून आपण आपल्या मैत्रिणीला देऊया. पण तिथे फोटोला तर उभं राहणं आवश्यक होतं ना. तर मग म्हटलं की थांबा काय काळजी करू नका. मग एकीला वाटलं की आपण बुके आणायला पाहिजे होता. म्हटलं काय आहेत की आपल्याकडे, एवढे ढीगभर बुके समोर आले, त्यातला एक घेऊन येते म्हटलं मी. अगदी शांतपणे सगळ्यांच्या देखतच तिथं गेले, तिथलाच एक बुके मी छान उचलला, चांगल्यापैकीच बुके उचलला, साधा उचलला नाही, आणि मस्तपैकी फोटो आम्ही सगळ्यांनी काढून घेतला. तर तुम्हाला वाटेल काय मॅडम असं करता? मग काय अहो त्या बुकेंची किंमत काय असते, खूप जास्त किंमत असते पैशाला. त्याच्यापेक्षा पाकिटात पैसे घालून द्या, भलेही किती पैसेवान व्यक्ती असू दे, पैशाची किंमत पैशाच्या ठिकाणीच आहे. ते बुके अक्षरशः समजा एखाद्या हॉलमध्ये कार्यक्रम असेल
तर ते बुके त्यातले फक्त 4-5 बुके ते सुद्धा गाडीत बसणारे आणि चांगले असणारे तेवढे घरी नेले जातात. बाकी 100 बुके असे तिथेच टाकून दिलेले असतात. तिथेच टाकून दिलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या गाडीवरती बुकेच बुके असतात. बुकेच बुके. इतकं वाईट वाटतं ना ते बुके बघायला. म्हणजे त्या पैशाची किती हेळसांड आहे ना ती. आणि तेवढ्यासाठी किती काय काय ₹100 बुके, 100, 150, 200, 250, 500 आणि हजारो. मग असे बुके आहेत, एवढे पैसे आहेत, तर मग पैसे द्या ना. पैसे कधी ना कधीतरी प्रत्येकाला उपयोगी पडतात. तो लाखोपती असू दे, करोडपती असू दे, नाही तर अब्जोपती असू दे, पैसे त्याला उपयोगी पडताच. त्यामुळे द्यायचं असलं तर पाकिट द्यावं, नाहीतर काहीही देऊ नये. मस्तपैकी जावं कार्यक्रमाला आणि परत यावं. असंच माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये एकदा झालं होतं बरं का, की माझ्या मुलाची मुंज होती आणि मग त्यावेळेला अर्थात आम्ही तरुण, मग आमचे पण असं नवीन नवीन विचार ना, तर मग आम्ही ठरवलं की कुणाकडनंही आहेर घ्यायचं नाही आणि कुणालाही आहेर द्यायचा नाही, असं आम्ही ठरवलं होतं बरं का. आणि हे सगळं आमचं बोलणं चालू होतं. पत्रिकेमध्ये खाली लिहायचं की कोणीही आहेर आणू नयेत, आपलं आशीर्वाद हेच आमचा आहे वगैरे वगैरे असं. तर त्याच वेळेला माझा मुलगा होता, 8 वर्षाचा मुलगा. तो म्हणला, हा तुमचा कार्यक्रम नाही आहे आई बाबा, हा तुमचा कार्यक्रम नाही आहे, ही माझी मुंज आहे. आहेर आणू नका असं सांगायचं नाही, तर आहेर घेऊन या असं तुम्ही लिहा. आणि मग त्या क्षणी आम्हाला असं वाटलं की खरंच त्या लहान मुलाला वाटणारच ना की आपल्याला लोकांनी गिफ्ट्स द्याव्यात म्हणून. तर मग आम्ही ते काही लिहिलं नाही बरं का, की खाली आहेर आणू नयेत म्हणून लिहिलं नाही. पण त्याचं असं म्हणणं होतं की आहेर घेऊन या असं लिहा खाली. म्हणजे मग त्याला पेन्सिल, खोडरबर असलं सगळं मिळणार होतं ना, म्हणजे गिफ्टमध्ये. नाहीतरी लहान मुलांच्या डोक्यात काय असतं, वाढदिवसाला अशाच गिफ्ट असतात ना त्यांना. तर त्याच्या डोक्यात तेच सगळं होतं. तर त्याचं असं म्हणणं होतं. आणि मग अर्थात त्या वेळेला त्यानं ती मुंज एन्जॉय केली. आम्हीसुद्धा मग त्यावेळेला गिफ्ट आणू नये म्हटल्यावरती आणू नये असं लिहिलं नाही. मग देणाऱ्यांनी गिफ्ट दिल्या, आम्हीही त्यांना रिटर्न गिफ्ट दिल्या, हे तसं झालं. पण मुलांच्या बाबतीमध्ये आपण मुलांचाही विचार केला पाहिजे की त्यांचा विचार काय असतो ते. आपण लिहिताना लिहून जातो, पण बालमनाचं एक विश्व वेगळंच असतं ना. तर आणि एकदा गंमत झाली. मग मला मात्र ह्याच्यावरनं एक उपाय काढावासा वाटला. मी तुम्हाला सांगते की जेव्हा लहान मुलांचे कार्यक्रम असतात, आपल्या मुलाला काय हवं आहे किंवा आपल्या मुलाची काय आवड आहे हे आपल्याला नक्की माहीत असतं. तर आपणच बाहेर खूप सारी गिफ्ट्स ठेवावीत, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या आकाराची. आणि आत जाणाऱ्यांना सांगावं, हे तुम्ही मुलाच्या हातात द्या. मला वाटतं ही उपयुक्त वस्तू आपल्या घरात येतील, ज्या आपल्या मुलाला हव्यात त्या. आणि येणाऱ्यांनासुद्धा नाहीतरी काय फोटोशीच मतलब असतो. तो चौकोनी एक डब्बा प्रेझेंटेशनचा आणि फोटो, तोही त्यांचा छान येईल. आणि एक वेगळी पद्धत आपण काढावी असं मला नेहमी वाटत असतं. असं की ज्यांच्याकडे आपण जात असतो, अशा कमीत कमी लहान मुलांच्या कार्यक्रमामध्ये तरी बाहेर आईवडिलांनीच गिफ्ट्स ठेवावेत वेगवेगळ्या आकारातले आणि येणाऱ्या पाहुण्यांच्या हातात ते द्यावेत आणि त्यांना सांगावं की हेच तुम्ही आमच्या मुलाच्या हातात द्या. हाही एक वेगळा पर्याय होऊ शकतो, चांगला पर्याय होऊ शकतो असं मला वाटतं. आणि अशी जर का एक पद्धत सुरू झाली तर तिचं स्वागतही खूप होईल आणि आपल्याकडे नको असणाऱ्या वस्तू जमा होणार नाहीत.